शेतकऱ्यांना एकाच छताखाली नवनवीन शेतीविषयक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी या उद्देशाने डॉक्टर डी.वाय. पाटील ग्रुप, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने पश्चिम महाराष्ट्रातले भव्य असे कृषी व पशुपक्षी प्रदर्शन येत्या 27 ते 30 डिसेंबर 2024 या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती असोसिएशन ऑफ बी बियाणे, कीटकनाशके, रासायनिक खत व्यापारी कोल्हापूरचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. नमस्कार. आज तपोवन मैदानावर आपण दरवर्षीप्रमाणे सतेज कृषी प्रदर्शनचं आयोजित केलेलं आहे. या प्रदर्शन 27 डिसेंबर ते 30 डिसेंबरमध्ये इथं आयोजित केलेलं आहे. ह्या प्रदर्शनास उद्घाटन छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते संध्याकाळी 4 वाजता होणार आहे. त्याबरोबर प्रमुख उपस्थिती जयंत आसगावकर सर, आमदार जयंत आसगावकर सर उपस्थित आहेत, ऋतुराज दादा उपस्थित आहेत आणि स्वतः बंटी पाटील सर पण उपस्थित आहेत. यांच्या उपस्थित हा सोहळा संपन्न होणार आहे. आणि ह्या सतेज कृषी हे 6वं वर्ष असून या प्रदर्शनामध्ये एका छताखाली आपण 200 कृषी कंपन्यांचा सहभाग आहे, 200 पशुपक्ष्यांचा सहभाग आहे. इथे थेट तांदूळ महोत्सव म्हणजे शेतकऱ्यांचा थेट तांदूळ ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा इथं व्यवस्था केलेली आहे. नंतर इथे आपण पशुपालन पण ठेवलेलं आहे. ह्यामध्ये खिलार गाय आहेत, खिलार बैल आहेत, नंतर मुरा रेडा आहेत, पंजाबी मुरा रेडा हे अशा आपण शेतकऱ्यांची आपण कोल्हापूर जिल्ह्यातीच पशु इथं उपलब्ध करून ठेवलेले आहेत. त्याचा सर्व शेतकऱ्यांना त्याचा सहभाग लाभ मिळणार आहे. आणि ह्या प्रदर्शनामध्ये आकर्षक 1500 किलो वजनाचा मुरा रेडा इथं शेतकऱ्यांना पाहावयास मिळणार आहे. कोल्हापुरातील तपोवन मैदान येथे हे प्रदर्शन 4 दिवस भरवण्यात आले असून या प्रदर्शनात देश-विदेशातील विविध नामांकित कंपन्यांचा समावेश आहे. याचबरोबर पशुपक्षी दालन, शेतकऱ्यांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन, विविध कंपन्यांची उत्पादने व शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञान, नवीन अद्ययावत मशिनरी यांची माहिती एकाच छताखाली मिळणार आहे. या कृषी प्रदर्शनाचे हे 6वे वर्ष असून या प्रदर्शनामध्ये शेतकरी ते ग्राहक असा थेट विक्री होणारा तांदूळ महोत्सव, धान्य महोत्सव, 200 पेक्षा अधिक कृषी कंपन्यांचा सहभाग, 150 पेक्षा अधिक पशुपक्ष्यांचा सहभाग, शेतीविषयक तज्ज्ञांचे मार्गदर्शन व चर्चासत्र, विविध शेती अवजारे, बी बियाणे, खते आदींची माहिती, फुलांचे प्रदर्शन व विक्री, विविध सांस्कृतिक कार्यक्रम व बचत गटांचे मोफत स्टॉल, लहान मुलांसाठी अम्युजमेंट पार्क आदींचा समावेश करण्यात आला आहे. तरी 4 दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनाचा लाभ शेतकऱ्यांसह सर्वांनी घ्यावा असं आवाहनही आमदार सतेज पाटील यांनी पत्रकाद्वारे केलं आहे. दरम्यान पत्रकार परिषदेला पशुसंवर्धन अधिकारी सुनील काटकर, रिलायन्स पॉलिमरचे सत्यजित भोसले, धीरज पाटील, स्वप्नील सावंत आदी उपस्थित होते. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.